श्रीदेवी महात्म्ये द्वितीयोऽध्याय। श्री गणेशाय नमः। ओम देवे नमः। वेदा सांगे त्या सुरताशे, मार्कंडेय सांगे शिष्याशे, सुत सांगे शौनिकाशे, श्रवण तुम्ही करावे। आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करावयाशे स्तोत्र, सादर करी शौनिका। श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभे कमळी जन्मला। ब्रह्मयाशी 10 कुमार, मरीची अत्रि अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋती भृगुवर, वशिष्ठ नारद दक्षादे। मरीची पासून कश्यप एक, त्याचा हिरण्यकश्यपू एक, त्याचा अनुराध सम्यक, प्रल्हाद बंधू जाणावा। तो अनुराध परमत महिषाशीचे ठाई झाला रत, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला। तयाशी प्राप्त झाला वर, तू अजंक्य होशील थोर, तिने मिळवणिया असुर, दिवांशी युद्ध मांडिले। 116पर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध झाले परमाद्भुत, देवासुर नाम तयाचे। थोर पराक्रमी असुर, युद्धे देव केले जर्जर, तेव्हा पडाला सचिवर, ठाव न मिळे कोठेही। ऐरावत हिरोणी घेतला महिषासुर, इंद्र झाला दित्पाळाचा मेळा, पळून गेला 10 दिशा। असो महिषासुर ते शुणी, नाना रूपी स्वयं धरुणी, अधिकार सर्व पाहुणी, दिक्पाळ होता झाला। चंद्र सूर्य अग्नि होऊणी, प्रकाश करी सर्व मेंदिनी, मेघ भवणी ते शुणी, यथा काळी वर्षत। असो सर्व दिक्पाळ दडाले, दैत्याचे इंद्रपद प्राप्त झाले, देवाचे सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वता। तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयाशी गेले शरण, ब्रह्म म्हणे मजला गुण काही कळेना, मज ब्रह्मदेवा ते पुढे करून, जात्या झाल्या देवश्रेणी, जेथे महादेव चक्रपाणी, तेथे शिग्न पातले। हरिहरा ते करुणी नमन, प्रार्थिते झाले कर जोडून, महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्व हे। सर्व देवांचे अधिकार स्वयं करी महिषासुर, देव जर्जर झाले समग्र, मृत्यू लोके विचरती। हे सर्व केले निरोपण, आता तुम्हाशी आलो शरण, येणे होय असुर मरण, ऐसा उपाय चिंतावा। देवाचा ऐकुणी वृत्तांत करते झाले क्रोध अद्भुत, जेवी प्रलयी शोभे वृत्तांत, काळ मृत्यू जयापरी। कोप पावला अधोक्षज, तव मुखापासून महातेज, निघते झाले सहज। ब्रह्मयाचे तैसेचे शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण, सर्व देवाच्या मुखातून तेज पार निघाले। ते सर्व एके ठाई मिळत, तिसे जैसा ज्वलत पर्वत, दाही दिशा यापिल्या समस्त ज्वाला पार निघाल्या। सर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये यापिले सकळ, ते महातेज अतिवंबाळ, त्याशी उपमा अशेना। ते यापिले सर्व, तेव्हा सकाळी जागिले नेत्र, तो ते तेज मिळवून एकत्र, नारी होती झाली तीच भवानी जगदंबा, त्रैलोक्याची जननी अंबा, जी हरिहरा ते स्वयंभा उत्पन्न करती झाली। भक्त कार्या लागी अवतार, जी धरती झाली साकार, अजामेका मित्यादी प्रकार, वेद वन्यता झाला। असो शंभूच्या तेजे करुण, देवीचे मुख झाले निर्माण, यमाच्या तेजे जाण केशव होते झाले, विष्णूच्या तेजे देख भाऊ होते झाले सम्यक, नद्वय झाले सुरेख, चंद्र तेजे करुणिया, इंद्राच्या तेजे करुण, मध्य होते झाले जाण, देवीचे जांघ्यावर स्थान, वरुण तेजे झाले, तिचे तेज स्वयंभ तिने झाला देवी नितम, ब्रह्म तेज जे का सुप्रभ, तिने चरण झाले। सूर्याच्या तेजे करुण, पायाच्या अंगुलिका उत्पन्न, अष्टवसु तेजे जाण, करांगुल्या झाल्या। कुबेराचे तेज जे का, तिने झाली नाशिका, प्रजापतीचे तेज देखा, तिने दंत उद्भवले,
पावकाच्या तेजे करुण देवीशी झाले त्रिलोचन उभय संध्याचे तेजपूर्ण तेने भगोट्या झाल्या वायुदेवाच्या तेजे जाण श्रवणेंद्रिय झाली उत्पन्न एव सर्व देवाच्या तेजे करुण संभव देवीचा झाला तिथे पाहुण निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले तेव्हा शूल देवता पासून इंद्रशूला ते आकर्षण दिता झाला देवी लागून चक्र दैत्यवधा कारणे चक्राते दिदले विष्णूने शंख दिदला जानवरुने अग्नि तो देवी कारणे शक्ती देता झाला बाण भाते चाप जाण वायू देता झाला आपण इंद्र तो देवी लागून वज्र देता झाला इंद्रिय हिरावता पासून घंटाही दिदली घेऊन यम तो काळदंड जाण देता झाला देवीशी पाश देत असे आपपती अक्षमाले ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडलो निश्चिती देवी लागे अर्पितसे सर्व रोमंद्री सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर काळ तोई ढाल तलवार देत देवीशी आदरे असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित शुद्ध हार त्वरे न फाटती ऐसी अंबरे देवी लागी अर्पिली तेव्हा विश्वकर्मा सत्वर दिसते सर्व अलंकार मस्तकी मुकुट सुंदर शिरोरत्न दिधले दिव्य कुंडले कटके जाण अर्धचंद्र शुभवर्ण बाहुपदभूषणे आपण ग्रीवाभूषणे दिदली समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिली तेने परशुदेवने निर्मलपणे अश्रे अनेक अर्पिली विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पी अभेदपूर्ण समुद्र म्लान कमलमाला दोन शोभन कमळ ही देतशी तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंहवाहन अनेक नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली ज्यातील मधुकरिता भाषण न सरे कधी सर्वदा पूर्ण ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवीशी तेव्हा शेष देवी प्रत नागहाराते समर्पित शोभती नाना रत्ने जात पुष्प रागादी सर्वही ऐसे सर्व देवीने तये वेळी भूषणे आयुधे अर्पिली सन्मानिता गर्ज लागली उच्च अट्टहासाने वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण प्रतिशब्द झाला दारुण प्रलय मेघासारिखा तै सर्व लोक शोभ पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज भयभीत झाले चढ पावली वसुंधरा सर्व पर्वत थरथराले मिरू मांदार डोलू लागले महाशेषाचे भय टाकले टाकू पाहे धरणी ते सप्तपाताळे धनानली सत्यलोकी हाक वाजली पंचभूते हिलावली कडकाडले ब्रह्मांड सिंहारूढ श्री भगवती देव जय जय शब्द करीती सर्व ऋषी तेव्हास्तविधी श्रद्धांजली नम्र शिरे त्रैलोक्य शोभा पावले हे असुरांनी देखिले दलभार सायंद झाले कवच टोप बांधवणे किती एक आयुधे उचलोने धावते झाले ते क्षणे महिषासुर मुख पसरवणे आकरिता झाला हे काय हरे असे सत्वर क्रोधी बोलिला महिषासुर मग तयापाशी असुर कोट्यावधी धाविनले जिकडे ब्रह्मांड गजबजले तिकडे आकाश कडकडाले तिकडे असुर धडधडाले धावा धावा म्हणून पाहते झाले देवी ते तेजे यापिले त्रैलोक्याचे देवी पाद ठेविता भूमिते डोळत असे क्षणक्षणी केत गेला असे गगनी त्रैलोक्य मर्यादा टाकोनी तेव्हा सप्तपाताळी श्रेणी शोभा हविली धनुर्शब्दे बाहू सहस्र असंख्यात या पिल्या दायी दिशा समस्त नभोमंडळ असमतात व्यापोनी देवी राहिली कोटी अबुदे धावले असुर जैसे पतंग पळते दीपावर देवी दैत्या सदुर्धर युद्ध मांडले ते काढी आधीच तेजोमय अंबर त्यात टाकिले शस्त्रदिनकर तेने झगबग झाली थोर दिगंतर यापिले महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सत्वर गती त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे त्याची सांगितो चुक्षरा आणि तो चामर चतुरंग सेना अपार घेऊन देवी सह सत्वर युद्ध करिता दोघेही 10 सहस्राचे अयुत 10 लक्षाते एक नियुत 10 कोटी सैन्य निश्चित अवुद ऐसे म्हणती तया ऐसे 6 आयुध रथ संगे घेऊन त्वरित
उद्गनामा युद्ध करीत घोरांधर देवीशी सहस्रयुत सेना घेऊन महाहनु करी कंदन 50 नियुते घेऊन असे लोमा युद्ध करी घेऊनी 600 अयुत बल युद्ध करिता झाला बाष्कल तो वडील राजबंधू केवळ असंख्यात दळ तयाचे गजाक्ष पदादी असंख्यात गणिता नाही ज्याचा अंत युद्ध घेऊन कोटी रथ येता झाला ती काळी रथ घेऊन 50 युत विडाल नावा युद्ध करीत अन्य सेनापती निश्चित अंत नाही तत सैन्य रथ हस्ती अश्वपदादी कोटी कोटी सहस्रगणती घेऊन महिषासुर नृपती युद्धा लागे मिसळल्या युद्ध करते झाले बहु असं टाकिले खड्ग परशुपट्टीश किती एक टाकिती शक्तीस कित्येक पाश टाकती पै देवी ते खड्ग प्रहारे करून हानिती तेव्हा वर्मलक्षुण चंडिका स्वकीय शस्त्राचे टाकून त्यांची शस्त्रे छेदित लिले करुणी चंडिका मारती झाली किती एका अश्वम मुख पसरुणी अंबिका देवस्तविते झाले असुरांच्या देहावरी शस्त्रास्त्रे टाकीतसे विश्वरी क्रोधे देवी वाहन केसरी असुरा ते मारितसे अग्नी करी तृणदहन देवी सिंहे मांडिले रण तो देवीच्या श्वासापासून अपारवन निघाले ते परशु भिंदीपाला आणि पट्टीश याही मारिते झाले असुरास चंडिका फुले शक्ती तयास देते झाली तये काळी किती एक शंख पटहाते वाजविते झाले निरुते किती एक गुण मृदंगाते वाजविते रणांगणी तेव्हा देवी त्रिशूले जाण आणि गदा शक्तिवृष्टी करून शतावधी असुर मारून टाकीती झाली ती काळी कित्येका घंटा शब्दे मोहिले काही खड्ग गदिके वधिले पाशे बांधवणे आकर्षिले द्विधा केले खड्गाने गदे करुणी तांडन केले किती एकाचे प्राण गेले मुसळे करुणी ते तांडिले रक्त केले भडभडा किती एक शूद्रे शुडे करून विदारिले हृदय भवन किती एक बाणे खंडवणे रणंजिरे पाडिले देवीचे सामर्थ्य पाहून साय देव झाले जाण किती एक सेनापती मारून टाकीते झाले ते काळी किती एकाचे भाऊ तोडिले ग्रीवा छेदोने भिन्न केले मस्तकरहितही पडिले असुर कित्येक ते काळी किती एक मध्येची तोडिले चंगा छेदोनी एक पडिले एक भाऊ नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक तेव्हा कमंदे शिररहित नाचू लागले असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कबंद नाचे ते एका 10 सहस्र पडता वारण पदादी वीरशल कोटी शतकोटी जाण 150 रथ अश्वपूर्ण 10 लक्ष संख्याही कितुके सैन्य पडे जव एक एक कबंद नाचे तव अशी असंख्यात कबंद अभिनव युद्ध करती देवीशी युद्ध रणवाद्ये वाजती मंगलवाद्ये गजना करते कबंदे नाना शस्त्र हाणती युद्ध करती धावणे तिष्ठ तिष्ठ ऐशे भोरिती वीर देवीते हाक मारिती वाजी वारण रथपदाची असंख्यात पडले ते तेव्हा भूमी अगम्य झाली सकळांची वाट मोडली रक्ताच्या नद्या त्यावेळी शतावधी वाहिल्या वाजी वारण रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्याचा संहार क्षणे केला देवीने बनवा लागला जैसा तृणा तशी देवीने मारिली शेना असंख्यात वीरे आले रणा करी गणना कोण त्याची पिंजारणी रोमामुळी देवी सिंह गर्जनिवाडी जीवजनाची बैसली टाळे प्राण गेले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण सविते झाले देवगण पुष्प वृष्टी करुनिया असो या प्रकारे करून महालक्ष्मी झाली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण सांगितला तुझ लागे आणि 2 अध्याय जाण असे हिचे चरित्र पूर्ण याच्या श्रवण पठणे करून सर्व बाधा निरसती सर्व मनोरथाचे फळ प्राप्त होत असे केवळ 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते श्लोकातील सर्व भावार्थ जेथे वर्णिला यथार्थ सज्जनी मानवनी परमार्थ श्रवण केला पाहिजे देवीने जैसे बोलविले तैसेच येथे वर्णन केले सज्जना पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा श्री जगदंबेशी नमस्कार माझे असोत वारंवार
देवीने ग्रंथसाचार राममुखे निरोपिला. इति मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भागवते महात्म्ये महिषासुर सैन्य वर्णन नाम द्वितीयोऽध्याय. श्री देवार्पणमस्तु. अंबा माता